न्यूज 24 शिवनेरी, निर्भीड सत्याचा बुलंद आवाज। आळे दूध संस्थेची सध्या आता निवडणूक चालू आहे। पाहायला गेलं तर प्रस्थापित विरुद्ध गवळी हा मोठा संघर्ष आहे, परंतु गवळ्यांना या निवडणुकीत सहभागी का व्हावं लागलं? स्वतंत्र पॅनल का करावं लागलं? गवळ्यांना योग्य तो न्याय मिळत नाही का? त्यांच्या दुधांना योग्य भाव मिळत नाही का? यासाठी आपण आलो होता पिंगळे मळ्यातील अरुण पिंगळे यांच्याकडे। नमस्कार। नमस्कार। आता जो दूध संस्थेची निवडणूक प्रक्रिया जी चालू आहे, तर त्यांच्या विरुद्ध गवळ्यांना उभं राहायची वेळ नक्की कारण काय याच्या मागे? याचं नक्की कारण साहेब, आता प्रस्थापित विरुद्ध गवळी हे प्रस्थापित आता चार पाच जण असे आहेत का जे 20-25 वर्ष सातत्याने तिथं काम करतात। तुम्ही जे बोलता की 20-25 वर्ष साधारणपणे सातत्याने ते काम करतात, परंतु त्यांच्या कामा काही तुमचा आक्षेप आहे का? गवळ्यांना योग्य त्या पगार मिळत नाही किंवा गवळ्यांच्या समस्यांना काही निवारण होत नाही, असा काय प्रकार आहे का? नाही, असा प्रकार काही नाही, पण आता समजा 1 तारखेपासून 1 रुपया वाढलाय, तो यांनी अजून आता 11 तारीख आज त्यांनी डिक्लेअर केला 1 रुपया आज वाढवला। याच्यामुळं काय होतं, गवळी जे म्हणजे गवळी दूध घालतात ते नाराज असतात काही, म्हणजे आम्हाला जे भाव पाहिजे तो भेटावा अशी त्यांची इच्छा असते। आता पाहायला गेलं तर साधारणपणे किरकोळ गवळ्यांकडनं साधारणपणे 30 ते 32 भावाने दूध घेतलं जातं, बरोबर? तुमच्याकडे चिलिंग प्लांट आहेत, उत्तम रीतीने दूध तयार होतं, ते पुढे पाठवलं जातं। साधारणपणे रिटेल विक्री करायला गेलं तर 45 रुपयापर्यंत रिटेल विक्री होते। त्या प्रमाणात डेअरीमध्ये तुम्हाला काही सुधारणा वाटते का प्रक्रिया? नाही, तशी म्हणावाशी सुधारणा वाटत नाही, कारण जो आता यांनी सौर ऊर्जेचं हे केलंय त्याच्यामध्ये ते कसं म्हणजे त्याचं काही हेच नाही, महावितरणाला किती देतात, आपण किती वापरतो, आपलं लाईट बिल किती होतो। नक्कीच तुम्ही सांगितलं सर, तुम्ही चांगला मुद्दा घेतलाय की सौर ऊर्जेचा प्रकल्प, साधारणपणे सौर ऊर्जेचा हा प्रकल्प झालेला 1 ते 2 वर्ष होऊन गेले। 45 किलोवॅटचा हा प्रकल्प आहे। तर 45 किलोवॅटचा प्रकल्प स्थापन होताना नक्की कशा प्रकारे फीडिंग केलं गेलं, किंवा त्यातली वीज बाहेर विकली जाते का, किंवा संस्थेसाठी याची वीज कितपत वापरली जाते, यातून कितपत नफा आलेला आहे? काही गवळ्यांना तुम्हाला माहिती आहे काही? नाही, हे आम्हाला काही कळलंच नाही काही। तुम्ही कधी प्रश्नाचं विचारणा कधी केलीच नाही का? नाही, विचारणा वार्षिक मीटिंगला होते ना, पण ते असंच उडवडीची उत्तर असतात। आता किती गाय आहेत साधारणपणे 25 गाया मोठाल्या आहेत आणि 20 कालवडी आहेत। साधारणपणे दिवसाला किती दूध जातं तुमचं? साधारण 300 लिटर पर्यंत आहे। 300 लिटर पर्यंत दूध जातं। आणि जे तुम्हाला आता मधल्या पिरियड मध्ये जे शासनातर्फे काही 30% अनुदान आलं, तर सगळ्या गवळ्यांना ते अनुदान मिळालं कसं झालं नक्की? सगळ्या गवळ्यांना 90 ते 95% गवळ्यांना भेटलं, बाकीचे राहिले शेवटी। म्हणजे त्यांनी म्हणावा असे प्रयत्न पण केले, काहींनी नाही केले असे। आता जे गवळ्यांमध्ये नाराजी आहे प्रस्थापितांविरुद्ध, नक्की का? गवळे कसं आहेत, जे आता समजा असे माझ्यासारखे भरपूर दूध घालणार आहेत, 700-800 लिटर पर्यंत दूध घालणार आहेत गवळी, पण त्यांना म्हणावा असा त्यांचे प्रश्न मिटवले पाहिजे, किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या संचालक मंडळाने व्यवस्थित हाताळल्या पाहिजे, त्या हाताळल्या जात नाहीत, दुर्लक्ष होतं त्यांच्याकडं। असं करून गवळी एकदम आता ह्या वेळेला थोडा हे झाला, म्हणजे नाराज झाला, आणि गवळ्यांनी स्वतंत्र पॅनल करायचं ठरवलं। जे आता जे संचालक बॉडीवरती आहेत, सर्वांकडे गाय सर्व गवळे आहेत का? नाही, सगळे गवळे नाही आहेत याच्याकडे। जे मागे संचालक बॉडी होती त्याच्यातले फक्त 5-6 गवळी होते, आणि बाकीचे असेच मग याच्या नावावर दूध घाल, त्याच्या नावावरचं दूध घाल, आणि ते असं चालू आहे। म्हणजे नक्की तुम्ही आता महत्वाचा मुद्दा सांगितला की जे प्रस्थापित आहेत किंवा जे आता संचालक आहेत त्यांच्याकडे स्वतःच्या गायच नाहीत, तरीही ते आज संचालक बॉडीवरती आहेत किंवा दूध संस्थेचा व्यवहार चालवतात। तर नक्कीच हे चुकीचे आहे, कारण का तर गवळी ज्या प्रमाणात स्वतः कष्ट करून ज्या प्रमाणात दुधाचं उत्पादन करतात, तर नक्कीच त्यांना संपूर्णपणे माहिती असते। आणि ज्यांना काहीच माहिती नाही असे जर संचालक असतील तर नक्कीच हा एक प्रश्नचिन्हाचा विषय आहे।